आणि केतन आपले जे 6100 आहे ते घेऊन जा. आकाश नाही नाही जमायत या. तेजस मात्र या आपल्या शुभास्थिती 6000 देऊया. नाही या 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 केतन घेऊन जा ना प्लीज. चला जीत तुम्हाला शुभेच्छा असतील ग्रामीण बिग बॅश साठी सुद्धा. आणि सुपर 8 ची मॅच होणार आहे वाशी इंडियन्स आणि पलक एंटरप्राइजेस वाकलन आणि आपल्या इकडनं मौलिक 11 वडोली बी चेंज द गेम आणि धाकटी डहाणू. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. नवनाथ पाटील सुद्धा आले त्यांचे हार्दिक स्वागत हेडुडणीचे. आमचे यज्ञेश काळन. तर रोहित भोईर कुठे फिरायला चाललेत असं वाटतंय. बॅग बिग त्यांनी लटकवले. रोहित रमेश भोईर असं वाटतंय कुठे मला वाटतं आज रात्री ते फिरायला चाललेत. पण तयारी दिसतायत. केतन या स्पर्धेचे आमच्यासारखे व्यासपीठावरती मान्यवर आयोजक सर्वांनी या. आपण भारताचा बायकरमॅन केतन म्हात्रे यांचा आपण एक विशेष सत्कार करणार आहोत आपल्या आयोजन समितीच्या वतीने. केतन या. मित्रांनो 37 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, 5 4 व्हीलर कार आणि अनेक मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ज्यावेळी ठरलेला असतो सातत्याने केतन. ग्रामीण बिग बॅश मध्ये सलग 2 वर्ष मालिकावीरची बाईक त्यांनी पटकावलेली. तिसऱ्यांदा सुद्धा आपण त्यांना शुभेच्छा देऊया. याही वर्षी केतन चांगला खेळाली, कदाचित ती हॅट्रिक तो करावी हीच आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो केतन म्हात्रेला. आकाश आपण या. आशिष तेजस म्हात्रे आपण या. संघ मालक सुद्धा आहेत. तेजस म्हात्रे बघा ज्यांनी पुरस्कृत केलं संघ आशिष बोरी सुद्धा आहेत. रोहित रमेश भोईर मला वाटतं आज केतनचा एक विशेष सन्मान. भारताचा बायकरमॅन मित्रांनो ज्याच्या नावावरती 37 2 व्हीलर बाईक, 5 4 व्हीलर कार, अनेक बायसिकल, अनेक LED टीव्ही, अनेक फ्रीज, अनेक कूलर. चला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेच देणार आहोत. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 31 रन्स केले फायनल मॅच मध्ये तो भारताचा बायकरमॅन केतन म्हात्रे ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला केतन या मॅन ऑफ द मॅच. आपली वेळ कमी आहे कारण तुमची सुद्धा मॅच आहे ग्रामीण बिग बॅश मध्ये, त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आहेत. आज समर ढोले आमचे मित्र मला वाटतं आले नाहीये, त्यांचे हार्दिक स्वागत. रोहित भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार केतनला ज्याने फायनल मॅच मध्ये 31 रन्स केलेत. केतन ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील आपण या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 25,000 आणि या स्पर्धेत 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो गावदेवी मेर 11 वसार हा संघ ठरला या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी द्यायची. चतुर्थ क्रमांक सुजल 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी द्या. आशिष चला थोडं लक्ष द्या आपल्याकडे वेळ कमी आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते देणार आपण या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक आणि त्याचा मानकरी ठरलाय तो
गावदेवी मेहर 11 वसार संघ आपण पाहतोय. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक आहे ते रोख रक्कम 25,000 आणि सध्या ज्या संघाची सातत्याने चर्चा आहे तो संघ आहे जय हनुमान नेजे संघ. वदूलच्या स्पर्धेत सुद्धा रनरअप 32 संघांमध्ये, त्यानंतर किंग ट्रॉफी मध्ये 48 संघांमध्ये रनरअप आणि या स्पर्धेत सुद्धा 48 संघांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो संघ आहे जय हनुमान नेजे. कॅप्टन संतोष पाटील आणि संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करू. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील केतन. सर्वांचं अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी नितेश शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. त्यानंतर देणार आहोत आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत, शूज आणि चषक. अक्षय भोईर यांच्याकडनं ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केली आणि शूज आपण पाहिलं तर संजू स्पोर्ट कोळेगाव यांच्याकडनं शूज. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेतील ज्याने या स्पर्धेमध्ये 9 विकेट घेतलेत आणि मला आजही आठवते ज्याने रत्नागिरीची स्पर्धा गाजवली होती. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते भरपूर प्रमाणात खेळतात आणि तो गोलंदाज आहे हेडुटे संघाचा रोहित पाटील ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. मालवणची स्पर्धा या गोलंदाजाने गाजवली होती मला आठवते, ज्यावेळी मला आय थिंक आठवते प्रसाद सर समालोचन करत होते आणि त्यावेळी रोहितने जबरदस्त गोलंदाजी केली होती. शहरी क्रिकेट खेळत असताना मालवणच्या स्पर्धेमध्ये त्याला संजू स्पोर्ट कोळेगाव यांच्याकडनं शूज आहेत आणि अक्षय भोईर यांच्याकडे ही ट्रॉफी तुम्ही पाहतायत. अभिनंदन रोहित, तुला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलाय. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजीसाठी सुद्धा आपण पाहिलं तो शूज आणि ट्रॉफी आहे. जागृती स्पोर्ट यांच्याकडनं शूज आणि अक्षय भोईर यांच्याकडनं. खरं तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेट तुम्ही भरपूर पाहत असता. मात्र त्या खेळाडूंनी ज्यावेळी उल्लेख केला बऱ्याचशा स्पर्धा मी खेळलो मात्र फारसं यश मला कधी मिळालं नाही. आज मात्र जरूर मी ठरून आलो होतो आणि बॅटिंग करताना तब्बल त्याने या स्पर्धेमध्ये 100 धाबा कुठल्या. संघ आहे सतरंगी क्रिकेट संघ हेडूट नेबी आणि उत्कृष्ट फलंदाज आहे धीरज पाटील. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं धीरजशी ज्यावेळी आम्ही चर्चा केली त्यांनी सांगितलं बऱ्याच वेळा मला बॅटिंग मिळत होती मात्र फारसा खेळ माझ्याकडनं चांगला होत नव्हता मात्र अखेर नवीन वर्षामध्ये धीरजने एक चांगली सुरुवात केली आणि तब्बल या स्पर्धेमध्ये धीरजने 100 धावा कुठल्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या धीरजसाठी. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेत आपण पाहतोय मनोज पाटील यांना आम्हाला पुरस्कृत केलेली कूलर आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याच्यासाठी ट्रॉफी सुद्धा आहे. त्यामुळे मनोज पाटील यांचे आम्ही आभार व्यक्त करू. वडवलीचे जे नेहमी गेसरगावात जेव्हा स्पर्धा होते त्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य असतं. आणि या स्पर्धेत आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे जय हनुमान निजे संघाचा प्रणेश ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. प्रणेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त फिल्डिंग. मला आठवते जीतचा जो फटका होता तिथेही काय एफर्ट दाखवले होते. तोच प्रणेश तुम्हाला पाहायला मिळतोय जे ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. फिल्डिंगचा स्टँडर्ड या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने जपला प्रणेश त्यांनी, तोच ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील रनरअप संघ. प्रत्येक खेळाडूसाठी मेडल सुद्धा आहे त्यामुळे प्रत्येक एक खेळाडूने या रोहित सर्वप्रथम लालचंद या कॅप्टन रोख रक्कम 50,000 रुपये आणि या स्पर्धेतील रनरअप ठरला आहे गावदेवी चषक 2024-25 चा सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघ ठरला या स्पर्धेतील रनरअप. एक करून सर्व खेळाडू या. नक्कीच एक करून सर्वांनी या. रोख रक्कम 50,000 रुपये सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. संजय भोईर साहेबांना तुम्ही बघू शकाल. साईनाथजी भोईर साहेब, रोहितजी भोईर साहेब, फुलचंद्र आमचे भोईर आपल्याला पाहायला मिळतात. 40+ चे खूप चांगले क्रिकेटर आहेत. यश आम्ही थोडं चर्चा करू. यश काय सांगशील
फायनल मॅच आणि फायनल मॅच मध्ये पराभव पत्करावा लागलाय. मात्र 5वी ट्रॉफी आपल्या नावावरती केली ती रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. भीमचंद्र खान या आपण आपले हार्दिक स्वागत. सहसचिव आहेत 40+ क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांच्याच गावचा संघ आपण मध्ये त्यांचे सुपुत्र तुम्ही पाहतायत भूषण खानला. बघा नितेश पाटील संघामध्ये आले आणि ट्रॉफी आता हेडोटणे गावामध्ये जाणार आहे. जरी दुसऱ्या क्रमांकाची असेल मात्र खूप महत्त्वाची. ज्यावेळी एक ट्रॉफी मिळते त्यावेळी खेळाडूंचा एक आत्मविश्वास वाढतो प्रसाद सर आणि आता आत्मविश्वास नक्कीच वाढेल. सतरंगी क्रिकेट संघ हेडोटणे बी चिन्मयला सुद्धा तुम्ही पाहतायत. सतरंगी ट्रॉफी मध्ये खूप चांगलं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं ते चिन्मय यांनी गायलं होतं आणि आम्हाला ते गाणं भरपूर आवडलं. त्यासाठी चिन्मयला आम्ही शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. चला अभिनंदन. लालचंद पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील. त्यानंतर देणार होतो आपण या स्पर्धेतील रोख रक्कम 1 लाख रुपये आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन तेजस मात्रे मोठी देसाई यांनी पुरस्कृत केलेला संघ रियांश 11 वाकलन. चला तेजस या किरण या जितके खेळले तितके आले तरी चालतील हरकत नाही. तेजस मात्रे या पुरस्कार दे. रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकलनकरी वाकलनची मॅच मित्रांनो आता ग्रामीण बिग बॅश मध्ये प्रसाद सर त्यामुळे खेळाडू थोडस चेंजेस करायला गेलेत. तेजस मात्रे बघा मोठी देसाई यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. किरण बघा ना हॅन्डसम पर्सनॅलिटी किरण म्हात्रे नक्कीच यंदा कर्तव्य आणि शुभेच्छा असतील. विशाल पाटील या आपण नेहमीच कराव्याचे विशाल पाटील सुद्धा या संघाला पुरस्कृत करतात. त्यांच्या माध्यमातून टी शर्ट सुद्धा देण्यात आलेले आहेत वाकलन संघाला. मला आठवते शिलगाव येथे स्पर्धा होती तेव्हा स्वतः विशाल पाटील तेव्हाही उपस्थित होते. तेव्हा आय थिंक मला वाटतं संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता वाकलन संघ. आता या स्पर्धेत 5वी ट्रॉफी आपल्या नावावरती केली. रियांश 11 वाकलन संघ ठरला आहे गावदेवी चषक गेसरच्या 2024-25 चा विजेता संघ. आणि त्यानंतर आपण देणार शेवटचं पारितोषिक मालिकावीर बायसिकल आणि बायसिकल आम्हाला पुरस्कृत केले ते नितीनजी फुलोरे ईश्वरी 11 चे पुरस्कार तुम्ही पाहतात खोडेगावचे ज्यांनी पुरस्कृत केलेली ही बायसिकल. आणि मी मगाशी उल्लेख केला धीरज पाटील या स्पर्धेमध्ये धावा बनवल्या 100. रोहित पाटीलचे या स्पर्धेत विकेट होत्या 9. रोहितने बॅटिंग चांगली केली होती. मात्र या स्पर्धेतली मालिकावीरचा मानकरी ठरलाय ज्या खेळाडूच्या नावावरती 37 बाईक आहेत 5 4 व्हीलर कार आहेत आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये 126 धावा कुठल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. भारताचा बायकर मॅन केतन म्हात्रे ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. 126 धावा या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि या स्पर्धेत केतनने गोलंदाजी केली नाहीये. बुरदुलच्या स्पर्धेत सुद्धा ते चित्र पाहिलं आपण. हाताला थोडस इंजुरी आहे नाही. आकाशचा आग्रह होतो की केतनने गोलंदाजी करावी. 11,000 त्यांनी लावले होते. नक्कीच आपल्या ग्रामीण समाजाचा नक्कीच अभिमान स्वाभिमान आहे. केतन म्हात्रे तो ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. कालही त्याला आपण ऍज अ आयकॉन म्हणून ओलेच्या स्पर्धेमध्ये पाहिला. आगरी समाजाचा नक्कीच कोयनूरचा हिरा मी म्हणेन. केतन तुम्हाला शुभेच्छा असतील बिग बॅश साठी. आणि बिग बॅश मध्ये मित्रांनो 12 लाख रुपयाचं कॅश प्राइज आणि तिथेही वाकलन संघ सुपर 8 मध्ये. कोणाचा तुम्ही चुकून सन्मान राहिला असेल तर नक्कीच आम्ही क्षमा असावी. कारण की ग्रामीण बिग बॅश मध्ये आपण पाहिलं तर गोरख पहिल्या क्रमांकासाठी 12 लाख रुपयाचं कॅश प्राइज, दुसऱ्या क्रमांकासाठी 6 लाख, तिसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख आणि चौथ्या म्हणजे 20 लाखाच्या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये वाकलन आणि वडोली बी संघ आपल्या विभागातून 2 संघ खेळणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. दोन्ही संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय व्हावा हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. आणि ही स्पर्धा इथे संपली. पुन्हा एकदा ओमसा एमटीसी लाईव्हचं आम्ही कौतुक करेन. नक्कीच ग्रामस्थ मंडळ घेसर आणि आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर यांनी नक्कीच सांगितले ज्यावेळी स्पर्धा 2025-26 ला होईल त्यावेळी तुम्हाला या स्पर्धेमध्ये 48 ग्रामीण संघ खेळताना दिसतील आणि मालिकावीर साठी बाईक तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या पर्वामध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.